ती वाटेल तशी आहे, ती कशीही आहे की हा ह्याची उचलून फिल्म बनवाच. तुला जर काही नाही म्हणता आलं तर अवघड आहे, तुला हे शेवटपर्यंत तुला जमायलाच पाहिजे हे शेवटपर्यंत. लेखक दिग्दर्शकाबरोबर आपण जेव्हा काम करत असतो की हे 100% त्याच्या डोक्यातून आलंय. ज्यांनी कोणी लाईव्ह थिएटर केले त्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटचा सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट हा समोरचा ऑडियन्स असतो. हॅलो चेक चेक चेक. हॅलो हॅलो चेक. नमस्कार, आपल्यासोबत आहे माझा होशील ना सिरियलची टीम. सिरियलचा सीझन 2 येतोय. येस नाही अफवा सुरू होतात. आपण रंगमंचावर आहोत. रंगभूमीवर नवीन नाटक येत आहे गालिब नावाचं. गौतमी सांगेल नीट नाटकाचं नाव. गालिब. अच्छा, जमलेलं आहे रील नंतर, एवढ्या नंतर रीलला जमलेलं आहे. खूप शिकवलंय त्याच्यामुळे आता हळूहळू जमायला लागते. मी त्यावरच येते. किती शाळा घेतली सरांनी मला विचारायचंय. चिन्मय मांडलेकर सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की एकदम बेस्ट स्टुडंट्स आहेत सगळे, एकदम छान शिस्तीत सगळं शिकून घेतात आणि सगळं छान एक्झिक्यूट करतात स्टेजवर. तर तुमचा अनुभव ऐकायचा आहे व्यावसायिक नाटकाचा. मला वाटतं गौतमी तुझा पहिला अनुभव आहे, तर कसा आहे अनुभव? खूपच कमाल चालू आहे ही सगळी प्रोसेस. म्हणजे नाटकाची प्रोसेस ही इतकी छान असू शकते आणि इतकं शिकवणारी असू शकते हे मला आतापर्यंत कळलं नव्हतं. कारण मी आतापर्यंत जी नाटकं केली होती ती एकतर खूप छोटे छोटे काहीतरी रोल्स असायचे. मी म्युझिक करायचे कधी नाटकाचं किंवा फक्त त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असायचे. पण आता खूप वर्षांनी असं झालंय की एक सलग एक मोठं कॅरेक्टर सलग करता येतंय आणि ती जी सगळी प्रोसेस आहे त्या गोष्टी शिकण्याची आणि फुल वेगळा रोल आहे. म्हणजे मी जशी खऱ्या आयुष्यात आहे त्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीचं काहीतरी मला स्टेजवर परफॉर्म करायचं आहे. आणि मला पहिल्यापासून उर्दू भाषा आवडायची इन जनरल किंवा गालिब माहिती होता. पण गालिबला गालिब म्हणतात हे मला इथे येऊन मला शिकता आलं खऱ्या अर्थाने पहिल्या दिवशीच. म्हणजे चिन्मय दादा मला म्हणाला होता की तुला जर काही नाही म्हणता आलं तर अवघड आहे, तुला हे शेवटपर्यंत तुला जमायलाच पाहिजे हे शेवटपर्यंत. त्याच्यामुळे खूप मजा आली. आणि एखाद्या प्रोसेसमध्ये असं होतं ना की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असं पटत जातं, अरे हो असं करायला पाहिजे, अरे हो हे चांगलं, हे असं असतं का, ओ असं करायचं आहे का. हे जेव्हा तुम्हाला होतं तेव्हा मला वाटतं खऱ्या अर्थाने ती एक उत्तम नाटकाची प्रोसेस असते. आणि माझ्यासाठी आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यात ठरलेली, म्हणजे आपण इथे आहोत म्हणून असं नाही, पण खरंच आत्तापर्यंतची सगळ्यात बेस्ट प्रोसेस माझ्यासाठी ही होती नाटकाची. विराजच तुझा अनुभव? नाही, माझाही बराचसा तसाच होता. कारण आमच्या दोघांची सुरुवात आहे प्रायोगिक रंगभूमीवर झाली आहे. मी 17-18 वर्षांचा होतो जेव्हा मी माझ्या मित्रांबरोबर आमचा नाटकाचा ग्रुप काढला. आणि त्यामुळे माझ्यासाठी नाटक बसवायचं आहे ह्याची प्रोसेस असायची, चला आता स्क्रिप्ट लिहिलं पाहिजे, मग चला आता थिएटर बुकिंग केलं पाहिजे. कारण स्वतःचाच ग्रुप असल्यामुळे आणि इतके यंग असल्यामुळे असे कोणी प्रोड्युसर वगैरे नसायचे. त्यामुळे पोस्टर लावण्यापासून ते जाऊन बुकिंग करण्यापासून ते सेट डिझाईन करण्यापासून ते हाताने तो सेट रंगवण्यापर्यंत सगळं करायला लागायचं. आणि त्यामुळे त्यात ऍक्टिंगही करायचो. त्यामुळे एक अर्ध लक्ष सारखं आपलं सेट पडतोय का, हे होतंय का, ते होतंय का, आज किती येतील. आणि प्रायोगिक असल्यामुळे ते सगळं कल्मिनेट व्हायचं एका परफॉर्मन्समध्ये. आणि मग सगळे घरी जायचे की हा चला आता परत पुढच्या महिन्यात भेटू आपण आणि मग बघूया आता परत कसं होतं. आणि मग चेष्टा मस्करी की मागच्या प्रयोगात असं झालं होतं, ह्या प्रयोगात असं करून बघू वगैरे सगळं. आणि तो एक खूप वेगळा आणि खूप छान अनुभव होता. पण प्रोफेशनली आपल्याला कोणीतरी आपल्यावर विश्वास ठेवून ॲज अन ॲक्टर फक्त म्हणून बोलवत आहे, दुसऱ्या कोणीतरी त्यांच्या डोक्यातून आलेल्या कन्सेप्टमध्ये आपल्याला बघतंय आणि आता आपल्याला त्यांच्या विजनमध्ये खरं उतरायचं आहे. ही माझ्यासाठी एक खूप वेगळी, रंगभूमीसाठी खूप वेगळा अनुभव होता. आणि ती प्रोसेस खरंच खूप मजा आली. म्हणजे बाकी कशाची व्यवधानं नसल्यामुळे पहिल्यांदा मी ऍक्टिंग एन्जॉय करू शकलो की चला मला बाकी नाहीये, सगळे प्रोफेशनली काम करणारे आहेत. म्हणजे बॅकस्टेज पासून ते अर्थातच सगळ्या टेक्निकल भागांपर्यंत सुद्धा. त्यामुळे ते होईल का नाही ह्याचं टेन्शन नसताना फक्त स्वतःचा कॅरेक्टर, स्वतःचा परफॉर्मन्स, आपला सीन अजून कसा बिल्ड करता येईल, अजून कसं करता येईल ह्यावर कॉन्सन्ट्रेट करता आलं, ह्याची मला सगळ्यात जास्त मजा वाटली. पण तुम्हाला असं वाटलेलं तुम्ही कधी, म्हणजे माझा होशील ना जेव्हा चाललेली सिरियल त्यानंतर तुम्ही नाटकात एकत्र याल असं? मला वाटतं आमचं नशीब आहे खूप पहिल्यापासून हे. आम्ही आधी नाटकच केलं होतं. हा, म्हणजे आम्ही अगदी सुरुवातीला एका रॅन्डम शॉर्ट फिल्म मध्ये एकत्र होतो काम करताना. आणि त्याच्यानंतर
एक एका क्षितिश करणार होता ना, दाते पैगाम नावाचं आमचं नाटक होतं. म्युझिकल शो होता, त्याच्यामध्ये असे बऱ्यापैकी छोटे छोटे सीन्स अनेक होते. तर त्याच्यामध्ये आमचा मित्र क्षितिश दाते काम करणार होता आणि आयत्या वेळेला त्याची रिप्ले म्हणजे त्याला काहीतरी झालं गडबड मेडिकली झालं. आणि त्यामुळे तिथे विर्या आला रिप्लेस होऊन आणि आम्ही दोघांचा आमचा तो सीन होता. नंतर आम्ही सिरियल केली एकत्र. नंतर आमचं पहिलं व्हिडिओ सॉन्ग सुद्धा आम्ही एकत्र केलं आणि आता पहिलं नाटकही एकत्र करतोय. त्याच्यामुळे आमच्या नशिबात होतं. फिल्म कुठली करूया असा आमचा विचार आता चाललाय. फिल्म येईल. आणि मग अनुभव कसा आहे आता? अनुभव म्हणजे तसा अनुभव नाही. आता थोडं चिन्मय सरांची शाळा कशी आहे? बेसिकली किती शाळा घेतात, किती तुमचे मजेशीर किस्से घडतात त्यामध्ये? मी तुला सांगू खरंच, मी जे मगाशी म्हणाले की ती प्रोसेस एन्जॉय जे करणं असतं ना, ती खरंच स्कूल आहे. एक म्हणजे शाळा घेणं हा शब्द आपण एक जरा वेगळ्या अर्थाने घेतो, पण एक जो आपण म्हणतो की स्कूल असते नाटकाची, बरोबर. तर ती खऱ्या अर्थाने या प्रोसेसमध्ये कुठेतरी एन्जॉय करता आली की काय गोष्टी, कसला विचार केला पाहिजे, कसला विचार नाही केला पाहिजे नाटक करताना. तुमच्या दिग्दर्शकाने तुमच्यातले छोटे छोटे गोष्टी शोधून त्याच्यावर काम करणं ना खूप महत्वाची गोष्ट, किंवा ते तुमच्यातले काही फिअर्स घालवणं ही खूप महत्वाची गोष्ट असते असं मला नेहमी वाटतं. तर ते फिअर्स घालवण्याचं मेजर काम म्हणजे दादानी सुरुवातीपासूनच एक तर खूप कम्फर्टेबली आणि खूप छान पद्धतीने होत गेल्या गोष्टी. जिथे जिथे गरज आहे तिथे परफेक्टली त्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि आपण असे होतो ना की अरे हो यार, हे खरं आहे, हे मी असंच करते, मग हे चुकतंय, हो हे चुकीचं करते मी, हे जे पटणं असं ना आपल्याला आत. नाही तर मी खूप अशी म्हणजे त्या बाबतीत आम्ही असे आहोत की पटकन पटेल नाही समोरच्याचं, पण या प्रोसेसमध्ये एकदाही असं झालं नाही की आम्हाला पटलं नाही काही. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट असं ना की जेव्हा तुम्ही नवीन नाटक करता, म्हणजे जेव्हा एक पूर्ण फ्रेश नाटक तुम्ही पहिल्यांदा करणार असता, तुम्ही त्याचे पहिले चेहरे असणार असता, तेव्हा खरंच खूप मोठी ती धुरा असते दिग्दर्शकाच्या अंगावरची सुद्धा, की त्या कॅरेक्टर्समध्ये त्यांना तसंच्या तसं चपखल बसवणं. तर ते Absolutely. इतकी छान चालली आहे ना प्रोसेस, की म्हणजे शाळा घेणं हा शब्द तर मी अजिबात डिस्कार्ड करीन कम्प्लीट. काही नाही झालं, छडी लागे चमचम असं काहीच नाही झालं. असं काही नाही. आधी थोडंसं टेन्शन होतं, नाही म्हणणार नाही मी, कारण मी मुंबईत जेव्हा जस्ट शिफ्ट झालो होतो तेव्हा मी पहिल्या काही नाटकांपैकी मी वाडा नाट्यत्रयी बघितलं अच्छा. होतं आणि त्यात अजूनही माझं असं म्हणणं आहे की मग्नदळ्याकाठीमध्ये चिन्मयदादाचं काम हॅज बीन वन ऑफ माय टॉप 3 थिएटरमध्ये मी बघितलेले एक्सपिरियन्सेस. नक्की. खूपच स्ट्रॉंग स्टेज प्रेझेन्स असलेला ऍक्टर. आणि मग त्याच्यानंतर अर्थातच शिवराज अष्टकामध्ये तशी ओळख झाली आणि त्याची प्रोसेस बघता आली कुठेतरी. ॲज अन ॲक्टर तो अप्रोच करतानाची प्रोसेस बघता आली. शिकायला अर्थातच मिळत होतं, म्हणजे शिकवायला लागत नाही, त्यासाठी शाळेत जायला लागत नाही. अशी माणसं आसपास असली की आपण आपसूक शिकत जातो. अजून टेन्शन नव्हतं, पण एक कुठेतरी असं असतं ना, म्हणजे लेखक दिग्दर्शकाबरोबर आपण जेव्हा काम करत असतो की हे 100% त्याच्या डोक्यातनं आलंय, म्हणजे हे त्याला खूप क्लॅरिटीने दिसलंय. त्यात चिन्मयदादा म्हणलं तसं त्यांनी हे काही वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक आहे, त्यामुळे आधीपासून त्याच्या डोक्यामध्ये एक इमेज असणार, त्याच्यामध्ये आपण मावलो पाहिजे, बसलो पाहिजे, ह्याचं कुठेतरी दडपण नाही, पण एक भान होतं. कारण आधी रायटर डिरेक्टर्स बरोबर किंवा ते ज्यांच्या डोक्यातून आलंय त्या व्यक्तींबरोबर, त्यांच्या संहितांबरोबर काम केलं असताना आम्हाला सुचले ते भारी आणि इनपुट शक्यतो नको, हे मला असं दिसलंय तसं करा, असाही अनुभव आलेला आहे. आणि त्यामुळे पहिले 1-2 दिवस मी अंदाज घेत होतो की काय पद्धतीचं असेल, पण इथे खरं तुमचा टीम लीडर किती महत्वाचा आहे लक्षात येतं. कारण स्क्रिप्ट महत्वाचं असतं, अर्थातच महत्वाचं असतं, त्याला बायबल म्हणतो आपण, पण त्याला बेस म्हणून वापरून आता त्याच्यामध्ये सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशनने आपल्याला काहीतरी 2-3 स्टेप वरती न्यायचं, हे कुठेतरी त्याच्या अप्रोचमधून आम्हाला जाणवत होतं. म्हणजे त्याच्याच लिहिलेल्या लाईन्स असताना सुद्धा त्याला पटकन काहीतरी बेटर सुचायचं, किंवा आम्ही केल्यातनं त्याला अजून काहीतरी आयडियाची की 1 मिनिट असं करून बघू, तसं करून बघू, ज्यामुळे ते ॲटमॉस्फिअर आलं की मग आम्हीही हळूहळू करायला लागलो की असं ट्राय करूयात का, हे करून बघूयात का. त्यामुळे आपण कुणाचं तरी लिहिलेलं त्याच्या डोक्यात होतं तसं सादर करतोय, ह्याच्या पलीकडे अजून थोडीशी त्या पात्राबद्दल एक ओनरशिप निर्माण व्हायला लागते. म्हणजे हे माझं पात्र आहे की हे, म्हणजे माझेही जे काय छोटे मोठे एक्सपिरियन्स असतील आयुष्यात, त्यांनीही ते पात्र थोडंसं अजून मी एनहान्स करू शकतो का. इंटेंट त्याच्या डोक्यात इतका क्लिअर होता की हे या अख्ख्या स्टोरीमध्ये हिचं पात्र हे सिग्निफाय करतं, माझ्या पात्राचं हे काम आहे. मग त्यात राहून अजून तो इफेक्ट कसा आणायचा, ही जी टीम प्रोसेस होती ही
माझ्या मते सगळ्यात एनरिचिंग होते. तुझ्या पात्राबद्दल सांगतो. माझ्या पात्राबद्दल पात्र कम्प्लीट पात्र असतं. अत्यंत पॉप्युलर लेखक आहे तो. पॉप्युलर म्हणतोय, चांगला आहे का नाही हे लोकांना साधारण नाटक बघताना कळेल, पण पॉप्युलर म्हणजे तो जे लिहितो ते खूप लोकांना आवडतं. लोकांना खूप आवडतं का नाही माहित नाही, पण खूप लोकांना आवडतं ओके. आणि त्यामुळे तो फेमस झालाय. आणि कुठेतरी त्याला भान आहे अर्थात की त्याचे जे रूट्स होते, त्याचे गुरु जे होते म्हणजे गौतमीच्या कॅरेक्टरचे वडील, ज्याच्यामुळे आमचा मेन कनेक्ट असतो त्या एका कॅरेक्टरमुळे, तर कुठेतरी ते आपल्यापेक्षा खूप भारी होते आणि आपण त्यांच्या आसपासही पोचलो नाही आहोत, पण मे बी त्यांच्यापेक्षा थोडं जास्त आपल्याला सक्सेस मिळतंय ह्याचं त्याला भान असतं, पण तो एन्जॉय करत असतो. म्हणजे कुठेतरी त्याला ते आवडत असतं की आपल्या पुस्तकांवर फिल्म्स बनतात, आपल्याला बॉलिवूडच्या लोकांमध्ये उठता बसता येतं, आपल्याला डिरेक्टरचे फोन येतात, प्लीज सर आपल्याला थोडासा चेंज करून स्टोरीमध्ये वगैरे असं करायला. पण ही ती थोडीशी तारेवरची कसरत आहे की तसं असतानाही तो माजुरडा नाहीये, तो अनलाइकेबल होणार नाही याकडे कसं नेता येईल याचा आता ते बघू. म्हणजे अजून खूप प्रिमॅच्युअर बोलणं, कारण अजून नाटक ओपन झालं नाहीये आणि ज्यांनी कोणी लाईव्ह थिएटर केले तर सगळ्यांना माहितीये की शेवटचा सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट हा समोरचा ऑडियन्स असतो. त्यामुळे ते आल्यावर काहीतरी वेगळं होतं तर प्रयोगात, तर ते काय होणार आहे ते आम्हाला माहित नाहीये, पण हा जेवढी तोपर्यंत आम्हाला गाठ घट्ट बांधता येते नाटकाची तेवढी आम्ही बांधतोय. अच्छा, आता या तू लेखक दाखवल्याचं चिन्मयदादांनी आम्हाला सांगितलं की त्या लेखकाचं ते पुस्तक, ते नोव्हेल, त्याचं मुखपृष्ठ जो स्वतः डिझाईन केलंयस, अंगद नाव आहे त्याचं नाटकामध्ये, आणि ते आम्हाला बघायचंय पुस्तक. आम्हाला त्याच्या मागची मजा अशी, मी म्हटलं तसं प्रायोगिक नाटक म्हणल्यावर तुम्ही सगळं तुम्हीच करता, त्यामुळे बरीचशी पोस्टर डिझाईन्स मी करायचो, त्यामुळे ग्राफिक डिझायनिंगचा थोडासा मला बेस आहे. आणि एकेकाळी जेव्हा फोटोशॉप यायचं नाही तेव्हा अगदी पॉवर पॉईंटवर बनवायचो आम्ही पोस्टर्स, आणि आता ते करायला लागलं. तर अगेन मी म्हणलं तसं की त्या कॅरेक्टरची ओनरशिप कुठेतरी वाटली पाहिजे, म्हणजे नॉट जस्ट की मजा वाटली आणि करून बघितलं की ते की हे माझं आहे, हे मी क्रिएट केलंय, त्याच्याबद्दलचं हे कुठेतरी ते एक इंजेस्ट व्हायला. मी जनरल एकदा त्याला म्हणलं की ऐक ना, ते आपण डिझाईन करणार असलो तर मी एकदा ट्राय करून बघू का, आणि मध्ये मी करायला लागल्यावर खूप मजा आली. आणि त्याच्यातही मला त्या कॅरेक्टरबद्दल खूप गोष्टी कळल्या, कारण पुस्तकाचं कव्हर डिझाईन करण्यात ऑथरचा खूप हात असतो आणि त्यामुळे त्याला काय वाटत असेल, म्हणजे समवन हू वॉन्ट्स टू क्रिएट अशी त्याला कादंबरी लिहायची की गॅरंटेड याच्यावर फिल्म बनणार, तर तो कसं त्याची मांडणी करेल असा विचार करून हे मी डिझाईन करत होतो. आणि अत्यंत मी वाचणार नाही अशा पद्धतीचं पुस्तक होतं, म्हणजे मला अजिबात असली पुस्तकं आवडत नाहीत. तर नाव आहे काय, अंगद देहलवी. अंगद देहलवी असतं, म्हणजे तो अंगद दळवी असतो, पण आपण जास्त विकलं जावं म्हणून त्यांनी अंगद देहलवी असं स्वतःचं नाव केलं असतं. क्यूट आहे, खूप क्यूट. आणि ते एक अत्यंत घाणेरडी कोटी आहे त्याचं नाव, म्हणजे बे ऑफ बेंगॉल. बे म्हणजे जी मिलेनियल जनरेशन स्वतःच्या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला म्हणते, बे ऑफ बेंगॉल. हा, तर म्हणजे हा एक्झॅक्टली, तर ते कळूनच असं वाटेल असं टायटल, आणि साधारण की हा ह्याची उचलून फिल्म बनवाच असं त्यांनी साधारण केलंय. तर इट वॉज मोर म्हणजे एक इनवर्ड सर्च होता थोडासा, आणि मग त्यात मला छोटंसं एक अंगद देहलवी बद्दल लिहिता आलं की तो कसं स्वतःला एक्सप्लेन करेल वगैरे. मज्जा, म्हणजे कुठेतरी सायकल चालवण्यासारखं आहे की म्हणजे असं नाही की तुम्हाला ब्रेक कसा चालला, हँडल कसं वळलंय माहित असलं पाहिजे, पण हे जर तुम्ही केलं तर कुठेतरी. हे त्यांनी आधी लिहिलेलं पुस्तकाचं नाव आहे, कारण माझा गेब्रिएल गार्सिया मार्केज नावाचा माझा खूप आवडता ऑथर आहे, त्याचं लव्ह इन द टाइम्स ऑफ कॉलेरा नावाचं खूप फेमस पुस्तक आहे. तर हे असे अंगद देहलवी सारखी माणसं कुठल्या तरी फेमस गोष्ट घेऊन त्याच्यात एक बदलून आपलं स्वतःच्या नावाने विकतात वगैरे असं. पण स्वतःच्या भूमिकेपाशी जरा जवळ जाण्यासाठी अशा गोष्टींची खूप मदत होते असं मला वाटतं, आणि ह्याच्याने चिन्मयदादा खूप इम्प्रेस झाले. आतमध्ये कुठलं पुस्तक आहे गौतमीला आता दिसलंय ते आपण दाखवायला नको, उगाच कोणाची इज्जत नको काढायला. बघायचंय मला. नाही नको आपल्यापेक्षा खूप. पण असं पुस्तक तू हे करून म्हणजे स्वतःचं मुखपृष्ठ ते डिझाईन करून त्या भूमिकेच्या जरा जवळ जाण्याचा प्रयत्न केलाय, हे खूप छान आहे. भूमिकेवर काम करण्यासारखंच आहे. चिन्मयदादाही म्हणाली की किती गुणी बाळ मिळाली आहेत मला, असं ते म्हणत होते. आणि दोघांचं खूप कौतुक केलं त्यांनी मगाशी, मी ऐकलंय. मी कान बंद केले, नाहीतर पुढच्या स्टेज मध्ये माती खायचो आपण. आणि गौतमी, तुझ्या कॅरेक्टर बद्दल थोडस. मला सुचतच नाही खरं तर माझ्या कॅरेक्टर बद्दल काय सांगू म्हटल्यानंतर, कारण एक प्रचंड एक्स्ट्रीमिस्ट मुलगी आहे ती. म्हणजे तिचं काहीच सांगता येत नाही. ती आत्ता नॉर्मल अशी बोलतीये, क्षणाला उठेल, याला मारेल, निघून जाईल, पळून जाईल, काहीही करेल ती. सो तिचं
तू काही सांगूच शकत नाही की ती काय पुढचं तिची स्टेप काय असू शकते. बेसिकली त्याच्या मागे एक कुठेतरी असं आहे की इतके वर्ष तिने बाबांबरोबर ती त्या माणसाबरोबर राहिली आहे. तिचे वडील कादंबरीकार आहेत आणि अत्यंत हुशार माणसं कधी-कधी वेडी असतात बघ. पटकन त्यांना वेडं होण्याचे चान्सेस खूप पटकन असतात खूप हुशार माणसांचे. तर तसं कुठेतरी त्या दोघांच्याही बाबतीत आहे आणि लहानपणापासून खूप कविता, पुस्तकं आणि याच सगळ्या गोष्टींमध्ये, साहित्यामध्ये वाढलेली ती इला आहे. आणि आता इतके वर्ष बाबांना एकटं त्या घरात पूर्ण सांभाळल्यानंतर तिचं जे एक सगळं भरून राहिलेलं कोंदटपणा आहे तिच्या आतला, तो सगळा तिच्या त्या एक्स्ट्रीम वागण्यामध्ये आता हळू रिफ्लेक्ट होतोय. पण ही एक बाजू आहे तिची. दुसरी जी बाजू आहे ती खूप वेगळी आहे आणि ती बाजू ॲक्चुअली मी सांगणार नाही काय आहे, कारण ती बघण्यात जास्त मजा येईल सगळ्यांना. पण ही एक जी बाजू आहे, एक whimsical बाजू आणि एक खूप जेन्युइन आणि वेगळी बाजू आहे, जी नाटकाच्या पुढे नाटक जसं जात जातं तशी ती हळू उलगडत जाते आणि कळत जाते. आणि ती कादंबरी, गालिबची कादंबरी, त्याचं काय नक्की होतं किंवा त्याचं काय पुढे आहे, ते सुद्धा आपल्याला हळू उलगडत जातं. पण एक भन्नाट वेगळ्या, म्हणजे म्हटलं ना, आता जर का असं सांगायला घेतलं कॅरेक्टरबद्दल की हे आहे, ही अशी आहे, ही तशी आहे, तर यातली काहीच नाही आहे. ती वाटेल तशी आहे. ती कशीही आहे. ती आरडाओरडा करणारी आहे, ती शिव्या देणारी आहे मध्ये-मध्ये, ती मध्येच भस्सकीने हसणारी आहे, मध्येच रडणारी आहे. तर एक्स्ट्रीम लोक असतात ना कंप्लीट, त्यापैकी इला आहे. आणि म्हणूनच त्या कॅरेक्टरचे सुरुवातीला म्हणलं ना, की आपण शोधतो जेव्हा कॅरेक्टर, तेव्हा असं व्हायचं की काय नक्की काय, हे करू, ते करू, ते करू. मग कळायला लागलं की काहीही करू शकतो आपण ह्याच्यात. म्हणजे देअर इज सो मच वर्क किंवा इतका चान्स आहे त्याच्यात गोष्टी करण्याचा. तर अशा पद्धतीचं एक भलतं, म्हणजे फारसं एक्सप्लेन करता येईलच असं नसणारं हे कॅरेक्टर आहे. आपण म्हणतो आणि काय हवं तसं झालेलं आहे दोघांनी. तुम्हाला व्यावसायिक रंगभूमीवर इतकं वेगळे रोल मिळालेत आणि चिन्मयदादांचा हात आहे, त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही आणि प्रयोगागणित ते रोल आणखी फुलत जाणार आहेत. खूप इंटरेस्टिंग आहे. ऐकतानाच एवढं इंटरेस्टिंग वाटतंय. म्हणजे हे नाटक काहीतरी वेगळं आहे. नक्की भेट द्या गालिब नाटकाला. आणि तुम्ही एक नाटकाचं एक USP सांगून एक आवाहन करा प्रेक्षकांना तुमच्या भाषेत की नाटकाला या. USP बरोबर एक थोडंसं कौतुकही करतो. गौतमी म्हणली तसं आम्ही अनेक वर्ष अनेक वेगवेगळ्या माध्यमांमधनं काम केलं आहे आणि वरवर जर ती म्हणली तसं तिचं कॅरेक्टर खूप अवघड कॅरेक्टर आहे. म्हणजे ते एक्सप्लेन करायचं झालं तर बिंदास्त आहे, हो आहे, थोडीशी चिडकी आहे, हो आहे, मनाला येईल ते लगेच बोलते, मुफट आहे, हो आहे. ऐकून थोडंसं माझा वशिलाची सही होऊ शकली असती, पण ते तसं न होऊ देणं हे तिच्यावर आता खूप तिच्यावर भार होता. अर्थात आम्हाला दोघांवर आम्ही हे मागे डिस्कसही केलं होतं की एक आम्हाला दोघांना एकत्र बघण्याची एक फॅमिलिअरिटी आहे, ती असणार, ते अर्थातच मान्य करतो. पण त्याच्या पलीकडे आता आम्ही कशी मजाच आणायची पण वेगळ्या पद्धतीने कशी आणू शकतो याचा खूप प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी चिन्मय दादा तर अर्थात आहेच आहे, पण आय थिंक अजून क्रेडिट दिलं पाहिजे आमच्या बरोबर अश्विनी आणि गुरुराज सर जे आहेत. कारण कितीही कॅरेक्टरवर काम करा ते व्हॅक्युम मध्ये नसतात आणि ते जग निर्माण करायला सगळ्यांची साथ लागते त्याच्यात. म्हणजे एका माणसावर नाटक नाही होऊ शकत. सगळ्यांचा जो एक तो कलेक्टिव्ह एफर्ट असतो नाटकामध्ये आणि तो एकत्र सगळा आला तरच ते नाटक तेवढ्या ताकदीने समोर उभं राहू शकतं. ऍब्सोल्युटली. सो तर USP असा आहे की तुम्ही आम्हाला आधी मालिकेमध्ये बघितलं असेल, तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं, तर आता आम्ही वेगळं काय करू शकतो, अजून काय करू शकतो हे बघायला प्लीज या. आणि चिन्मय दादा म्हणलं तसं एक कारंजे नाटकात तेही बघायला या. आणि खूप उत्तम तुम्हाला भाषा आणि म्हणजे लिखित म्हणतो ना आपण, खूप सुंदर लिखित जर का काही तुम्हाला कानांना तृप्तता हवी असेल तर नक्की आमचं नाटक बघायला या. आणि तुम्हाला खूप आवडेल, धमाल कराल तुम्ही आणि तेवढेच तुम्ही इमोशनल सुद्धा व्हाल. सो नक्की या आमच्या नाटकाला. लवकरच शुभारंभ होतोय आता नाटकाचा आणि सांगा आम्हाला तुम्हाला कसं वाटतंय ते. आणि त्यातले ऍक्टर्स खूप छान आहेत असं मी ऐकलंय. छानच आहेत, ऑफकोर्स गोड आहेत. गौतमी, विराजस, थँक्यू सो मच. या नक्की नाटकाला गालिब.
गालिब. गालिब. गालिब. जमेल मला जमेल. जमेल. धन्यवाद. भेटू आपण.